नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या मेड सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर. खरं तर बराच उशीर झाला आहे व्हिडिओसाठी, त्याबद्दल पहिले सॉरी म्हणतो. काही पर्सनल कामामुळं नाही लवकर करता आला. आणि बाकी जे काही आता विषय आहेत, जसं पहिला आहे आपला एक्सपेक्टेड कट ऑफचा राज्यसेवा मेन्सच्या बाबतीमध्ये, दुसरा आहे डाऊटफुल क्वेश्चन्सचे काही विद्यार्थ्यांनी काढलेत ते, किंवा इतर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत की मार्कांची रेंज काय आहे, ट्रेंड काय आहे, GS4चं काय झालं आहे, GS1मध्ये काय झाले, लँग्वेजमध्ये कुठे कमी जास्त झालेत, अशी एकंदरीत बरीचशी चर्चा असणार आहे. तर मला असं वाटतं हा व्हिडिओ जे 24ची मेन्स देणार आहेत त्यांच्यासाठी पण महत्त्वाचा असणार आहे. आणि जे आत्ता ते 20ला मेन्स दिलेली आहे आणि ज्यांचे स्कोर ठीकठाक आहेत आणि ज्यांना ऑब्जेक्शन घ्यायचे त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं असणार आहे. आणि एक पुढचा अंदाज जो असतो आपला की इंटरव्ह्यूची तयारी म्हणा किंवा प्रिलिम्सची तयारी, या अनुषंगानं पण एक काहीतरी आपल्याला अंदाज असला पाहिजे, आपण कुठे आहोत किंवा आपली वाटचाल काय असली पाहिजे, या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. चर्चा करत असताना जे काही इनपुट्स आहेत, म्हणजे ज्या बेसिसवर मी बोलतोय ना, हे सगळे बेसिस जे आपला इंटरव्ह्यू मेड सिम्पलचा ग्रुप आहे त्यामध्ये बरंच गणेशने मला भरपूर इनपुट दिलेत. गणेशचा स्कोर चांगला आहे. त्यानंतर अजून बरेच जण ज्यांनी मला पर्सनल मेसेज केलेत, मला वाटतं शिंदेसाहेब त्यांनी पण केलेत बरेच मेसेज, आणि अजून बरेच जण जे विद्यार्थी वगैरे, विशालनं पण बरेच इनपुट त्या ठिकाणी दिलेत. चर्चा केल्यानंतर जे काही गोष्टी मला वाटतात त्या गोष्टी फक्त समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. होप की मेन्सचे विद्यार्थी समजून घेतील. प्रिलिमसारखं म्हणणार नाहीत की सर तुम्ही सगळ्याच क्वेश्चनला ऑब्जेक्शन घेता का, आणि एवढा कट ऑफ कसं काय लागतो, इतका कमी कसं काय कट ऑफ लागतो, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं कुठेतरी तुम्ही समजून घेणार आणि त्याला एक प्रॅक्टिकल विचार करून त्याला फुल स्टॉप देणार. कारण आता याच्यावर जास्त विचार करण्यात अर्थ नाही राहिला, फक्त एकच इंटरव्ह्यू तो विषय आहे. अदरवाईज मग प्रिलिम्सची तयारी आहे. त्यामुळे इथे जास्त वेळ घालवायला नको. 2 दिवस अजून आहेत. जोपर्यंत ऑब्जेक्शनची वेळ आहे तोपर्यंत ऑब्जेक्शन घेतले पाहिजेत. ऑब्जेक्शनची वेळ संपली की हा विषय आपल्यासाठी संपतो. इंटरव्ह्यूची तयारी आणि प्रिलिम्स असा आपला पुढचा प्रवास असला पाहिजे. तर त्यामध्ये चर्चा करत असताना मला वाटतं पहिले आपण डाऊटफुल क्वेश्चन्स जे आहेत त्याच्याविषयी थोडी चर्चा करूयात. आता चर्चा करायला काय झालं, ॲक्च्युली मला तेवढा वेळ भेटला नाही, त्यामुळे मला स्वतः सर्च करता आले नाही शब्द. म्हणजे काय, इंटरव्ह्यू मेड सिम्पलवर बरेच डिस्कशन, स्क्रीनशॉट्स वगैरे मी जे काय बघितले, आणि 2-3 प्रश्न जे आपण आन्सर की येण्याच्या आधी डिस्कस केले होते त्याच्यात पण बरीचशी चर्चा झाली होती. आणि ॲक्च्युली मला जसं एक्सपेक्टेड होतं तसं बऱ्याच प्रश्नांमध्ये आयोगानं उत्तर दिलेलं आहे. पण ॲक्च्युली बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ते लक्ष्मीकांतमध्ये म्हणा किंवा दुसरीकडे वेगळं दिलेलं आहे आणि आयोगानं उत्तर दिलं आहे. तर ते बघूया कुठले प्रश्न आहेत काय. मला वाटतं पहिले मराठी इंग्लिशने सुरुवात केली तर मराठीमध्ये ह्यावर्षी फॉर्च्युनेटली एकच प्रश्न सापडतोय, तो देशी शब्दाचा कल्लावाला जो शब्द आहे तो, आणि तो ॲन्सर की येण्याच्या आधीच बऱ्याच क्लासमध्ये डिस्कशन झाला, तर मुलांनी स्क्रीनशॉट शेअर केले होते. ते ऑब्जेक्शन नक्की घ्या, कारण तुमचा 1 मार्क तिथे महत्त्वाचा आहे. इंग्लिशमध्ये बरेचसे, म्हणजे मला वाटतं एक 4-5 ऑब्जेक्शन्स आहेत की ज्याच्यामधले 3 तरी कन्वर्ट होतील. म्हणजे असं वाटतं नेट 4 प्रश्नांमध्ये बदल किंवा काही कॅन्सल हे लँग्वेजच्या पेपरमध्ये होऊ शकतात. त्यामध्ये जर पहिला बघितला आपण तो एक की सेल्डम ऑर ड्रिंक्स आय नेव्हर, सेल्डम ऑर नेव्हर ड्रिंक्सवाला जो प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये पण एक ऑब्जेक्शन आहे. आता काय ऑब्जेक्शन आहे, कसं घ्यायचं काय, याच्याविषयी मला डिटेलमध्ये नाही, कारण मला तेवढा वेळ भेटला नाही त्या क्वेश्चनवर रिसर्च करायला. तर तुम्ही आपला जो MPSC मेड इंटरव्ह्यू मेड सिम्पल नावाचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट्स किंवा जे काही सोर्सेस आहेत त्याच्या PDFs वगैरे पण अवेलेबल, त्या सगळं तुम्ही चेक करू शकता. त्या ग्रुपची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ती तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा, मॅजिशियनचा प्रश्न होता, तो मॅजिशियन कमांडेड, त्याचं उत्तर ते 2 यायला पाहिजे, आयोगानं 4 दिलेलं आहे. मून वॉज ब्राईटवाला एक प्रश्न आहे, सेकंड स्टेटमेंट आहे बघा, मून वॉज ब्राईट, त्याच्यावर पण ऑब्जेक्शन आहे. कंडिशन्सचा प्रश्न आहे बघा, लाईकली अनलाईकली, त्याचं पण उत्तर आयोगानं चुकीचं दिलेलं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा, तो VP AJP PP, त्याच्यामध्ये पण एक ऑब्जेक्शन आहे. असे साधारण मला असं वाटतं 5 प्रश्न इंग्लिश ग्रामरचे आणि 1 प्रश्न मराठी ग्रामरचा, 6 प्रश्नांवर ऑब्जेक्शन आहे. त्याच्यामध्ये आता आयोग किती एंटरटेन करतं ते बघायला पाहिजे. GS 1 कडे आलं तर मला वाटतं हिस्ट्रीमध्ये शक्यतो कोणी काही काढलंच नाही ऑब्जेक्शन, त्यामुळं चांगलं म्हटलं पाहिजे की हिस्ट्रीचा पेपर फुल प्रूफ आल्यासारखं आला की तिथे ऑब्जेक्शन नाही आहेत. पण बाकी जर प्रश्न बघितले आपण, DRDOचा एक प्रश्न आहे, तिथे एक ऑब्जेक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. रिमोट सेन्सिंगमध्ये आयोगानं काय लॉजिक लावलं आता माहीत नाही. सोर्सेस जर चांगले सापडले तर पाठवायला पाहिजेत, कारण असे प्रश्न काय म्हणता येईल त्याला, जसं पिट्युटरी सारखा तो ट्रेंड फॉलो होईल. आयोगाला कुठंतरी हे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही जे काय वापरलं ते ॲटलिस्ट चुकीचं आहे, त्यांनी बदलू किंवा न बदलू हा मेसेज त्यांच्या कानापर्यंत जाणं फार गरजेचं. नाही तर मग पिट्युटरीमुळं आयोगाचं कसं झालं की मी जे म्हणेल तीच पूर्व दिशा या टाईपमध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात. तर त्याला कुठंतरी हे करण्यासाठी, आणि ॲक्च्युली आता परत 100 रुपयाचा लॉस आहे, त्यामुळं ज्यांचे मार्क ठीक आहेत त्यांनी प्रयत्न करायला काय हरकत नाही.
हा प्रश्न पण पाठवला पाहिजे. सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचा प्रश्न आहे, मला असं वाटतं 95% जनतेचा सस्टेनेबल ॲग्रिकल्चरच असेल, त्यामुळे तो एक प्रश्न पाठवला पाहिजे की ते लॉजिकली पण ते उत्तर यायला पाहिजे. आता GS2 मध्ये जर आपण बघितलं तर स्वयंचा एक प्रश्न आहे, मला कोणीतरी मेसेज केला की ते 9 कोऑर्डिनेटर्स असतात, तिथं 7 कोऑर्डिनेटर्स देऊन पण ते वाक्य बरोबर मांडलेलं आहे, याचा अर्थ ते बदलायला पाहिजे किंवा तो क्वेश्चन कॅन्सल व्हायला पाहिजे. प्रेस काउन्सिलचा एक प्रश्न आहे, मला काही बघणं झालं नाही पण त्याच्यामध्ये पण ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर शेड्यूल जे काय आहेत शेड्यूलवर ABC जे पार्ट आहेत त्याच्यावरचा एक प्रश्न होता, तिथे पण मला वाटतं पार्ट 3 मध्ये डिवाइड केले तर ते पण चुकीचं आहे, तो एक प्रश्न आहे. त्यानंतर आर्टिकल 338 SC/ST त्याच्यावर पण आत्ता जस्ट व्हिडिओच्या आधी मी एक कमेंट बघितली, तिथे त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. ऑब्जेक्शन काय होईल का नाही कॅन्सल किंवा चेंज होईल का नाही हे मला एक्झॅक्टली त्या प्रश्नाविषयी तरी माहीत नाही, कारण मला डिटेल ते बघणं झालेलं नाही आहे. जनता पार्टीचा प्रश्न आहे, तिथे पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आधी पार्टीचे नाव वेगळे होते आणि आता पार्टीचे नाव बदललेत, तर त्या ठिकाणी जनता पार्टीच्या वेळेस ओरिजिनल नाव असणं अपेक्षित आहे. आता आयोग त्याला किती एंटरटेन करतं ते बघायला पाहिजे, पण जर एखादा मार्क वाढत असेल तर मला वाटतं पाठवायला काही हरकत नाही. E-गव्हर्नन्सचा प्रश्न आहे, लॉजिकल प्रश्न होता, त्याचं उत्तर काय आयोगाने दिले, मला वाटतं इग्नूचा सोर्स कोणतरी कोट केला, तो स्क्रीनशॉट गणेशने पाठवलाय, स्क्रीनशॉट तो पण बघू शकता तुम्ही, तो ऑब्जेक्शनला पाठवू शकता. मॅक्स वेबरची थिअरी, त्याच्यामध्ये सोशल आस्पेक्ट नाही दे, आयोगाने त्याला ऑल करून टाकलंय सोशल आस्पेक्ट. बघा काय होतं माहिती आहे का गंमत, हा एक प्रश्न आहे. किंवा दुसरा प्रश्न आता बघा, जसं कुठला प्रश्न येतो की तो AI टेक्निशियनचा गोपाल रत्न अवॉर्डवाला, तर तिथं ज्यांनी ऑल केलं ना त्यांची चुकून बरोबर आलेत, पण ॲक्च्युअलमध्ये ते AI टेक्निशियन जो आहे तो येईल मी त्या प्रश्नाकडे, पण AI टेक्निशियनमध्ये आर्टिफिशियल इन्सेमायनेशन टेक्निशियन असा शब्द पाहिजे होता. AI टेक्निशियन वाचल्यानंतर आपल्याला काय वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाला टेक्निशियन, गोपाल रत्न अवॉर्डमध्ये त्याचं काय काम आहे, त्यामुळे आपण तो कट करतो, बरोबर आहे लॉजिकली. पण लॉजिकली उत्तर चुकतं, ज्यांनी ठरवलेलं असतं काय माहीत नसलं की ऑल मारायचे त्यांचा कधी कधी बरोबर येतो. तसंच मला असं वाटतं मॅक्स वेबरच्या थेरीमध्ये पण ज्यांना माहीत नाही त्यांनी ऑल केलं त्यांचा बरोबर आला, पण ॲक्च्युअलमध्ये तिथं वेबरनं सोशलबद्दल बोललेलं नाही आणि आपल्याला माहिती आहे कॅपिटलिझममध्ये सोशल ॲस्पेक्ट जास्त इन्क्लूड होत नाही, त्यामुळं पण तो एक प्रश्न ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. तुम्हाला मॅक्स वेबरसाठी मला वाटतं अवस्थी माहेश्वरी, फादिया पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे जे काही सोर्स आहेत, लक्ष्मीकांत पाठवू नका, जे स्टँडर्ड सोर्स आहे टेक्स्टबुक जे आहेत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनलचे ते पाठवले तर मला वाटतं तिथे कुठेतरी, किंवा इग्नूसारखं मटेरियल आहे तर तिथं पण तुम्ही पाठवू शकता. त्यानंतर ग्रामसभा आर्टिकलबद्दल पण काही जणांना डाऊट आहे की ते स्मॉल बी आणि कॅपिटल बी मध्ये, तर ते पण एकदा बघायला पाहिजे की काय नेमकं तिथं आयोगानं दिलंय आणि काय अपेक्षित आहे. त्याच्यानंतर GS2 का 3 मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा क्वेश्चन, त्याच्यामध्ये काही फॅक्टमध्ये होते 500 250 पाहिजे, ते तिथे 1000 आणि 500 असं काहीतरी झाले. मी परत हा लेटेस्ट कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलेलं बघितलं त्याच्याविषयी. त्यानंतर GS3 मधले जे काही ऑब्जेक्शन्स आहेत, रोल ऑफ NGO जे दिलंय ना आयोगानं उत्तर, मला असं वाटतं तेच उत्तर बरोबर आहे, कारण जे काही रिमोट प्लेसला रीच करणं म्हणा किंवा आपली सर्च सारखी इन्स्टिट्यूशन आहे, डॉक्टर अभय बंग, राणी बंग जे काम करतात, तर ते NGO थ्रू ग्रामीण भागातील म्हणण्यापेक्षा रिमोट प्लेसला लोकांपर्यंत पोहोचतात, त्यामुळं ते ऑब्जेक्शन ज्याला घ्यायचं त्याने घ्या, पण मला नाही वाटत ते चेंज होईल म्हणून. त्याच्यानंतर GS2 मधलं एक रिपब्लिकचा एक प्रश्न होता बघा, त्यावेळेस आन्सर की येण्याच्या आधी पण मी म्हटलं होतं की ते डेमोक्रेसीमध्ये रिपब्लिक येतं आणि रिपब्लिक असल्यामुळं ब्रॉडर इन्क्लुझिव्ह अप्रोचनं जर विचार केला तर उत्तर ऑल यायला पाहिजे, आयोगानं पण ऑलच दिलं, तर ते चेंज करणं फार अवघड आहे, कारण एखादी गोष्ट नाही हे प्रूव्ह करणं फार अवघड असतं. आहेसाठी काय नाही, एक सोर्स सापडला आहे म्हटलं की ते आपण पाठवू शकतो, त्यामुळे तो पण प्रश्न मला असं वाटतं कुठेतरी चेंज होणार नाही. त्यानंतर सेक्स रेशोचा प्रश्न आहे बघा, 1050 ते 1000 जो आहे त्याच्यावर पण बऱ्याच जणांनी ऑब्जेक्शन घेतलेत. लर्निंग रिफ्लेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज जो एक प्रश्न होता त्याच्यावर पण ऑब्जेक्शन घेतलेत, तिथे पण विचार करायला पाहिजे म्हणजे आयोगानं खरंच काय हे केलं आहे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अटेन्शन जो आहे एक होता, अटेन्शनवर पण लोकांनी बऱ्याच वेळेला म्हणजे तिथं डिस्कशनमध्ये मला दिसलं बऱ्याच वेळेला कमेंट झालेल्या, मला असं वाटतं तिथे पण बदलणार नाही. अटेन्शनचा अर्थ जो काही दिले ते स्टेटमेंट आयोगानं दिले ते उत्तर बरोबर आहे, कारण अटेन्शनचा अर्थ जर आपण बघितला तर त्या वाक्यानं रूप तसाच आहे, त्यामुळे मला असं वाटतं पर्सनली तो काही बदलणार नाही. कन्व्हेन्शन ऑन डिसेबिलिटी त्याच्यावर पण बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेत, तो एक प्रश्न आहे. GS4 मध्ये जर आपण बघितलं अजून तर मला वाटतं रेल्वे बजेटचा
ॲक्च्युअलमध्ये मला असं वाटतं गणेशनेच पाठवलं आहे, पण ते 17-18 असं दिले ना, जे बजेट इयर असतं ते 17-18 असतं आणि तिथं फक्त 18 मेन्शन केले. तर मला नाही वाटत आयोग एंटरटेन करीन. पण गणेश जर 1 मार्क वाढत असेल तर पाठवायला काही हरकत नाही, कारण नंतर 1 मार्कावर सर्व्हिस चेंज होईल. काही लोकांना म्हणजे वेटिंग किंवा ऑप्ट आउटची वाट बघायला लागेल, किंवा काही लोक लिस्टच्या पण बाहेर जातील. त्यामुळे 1 मार्क मॅटर करतो. तो एक प्रश्न आहे. त्या ट्रॅक्टरचा एक प्रश्न आहे की तो एक प्रश्नावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. मेरिट गुडवर काही जणांनी ऑब्जेक्शन घेतलंय. युज्युअल प्रिन्सिपल स्टेटसवर पण ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तर हे प्रश्न होते की जिथे मी जे काही फोरमवर म्हणा किंवा कमेंट सेक्शनमध्ये म्हणा किंवा इंटरव्ह्यू मेड सिम्पलवर म्हणा जी चर्चा झाली त्या चर्चेमधले प्रश्न फक्त सांगण्याचा प्रयत्न केला. डिटेल तुम्ही तिथे ग्रुपवर बघू शकता. डिस्कशन किंवा चर्चा झालेली ती पण बघू शकता आणि तुम्हाला वाटत असेल तर तो पाठवला पाहिजे. आता इथून पुढचा जो काय चर्चा आहे ती आपली कट ऑफ रिलेटेड आहे. तर कट ऑफसाठी मेनली ह्या वर्षी मी काय केलं, पोल जो आपला टाकला ना तो पोल घेतला. पण ॲक्च्युअलमध्ये असं झालं की टोटल मला वाटतं तिथं 1673, मी जेव्हा बघितलं ते 1673 जणांनी वोट केलं होतं. त्यातले 51% तर पोल चेकवाले होते, म्हणजे ते परीक्षा देणारे नव्हते. मग राहिले जवळपास एक 836 आपण साधारण धरूया. 836मध्ये 225+ मार्क असणारे 108 विद्यार्थी आपल्याला मिळाले. 108 विद्यार्थी कितीमध्ये? 836मध्ये. मग आता जवळपास मला वाटतं 4800 काहीतरी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. हे जर प्रमाण आपण वाढवलं तर तो कट ऑफ चांगला मला वाटतं 500 टेकेल. पण तसं नाही आहे. कारण सांगतो, आपल्या ग्रुपवर म्हणा किंवा चॅनलवर म्हणा किंवा आपल्या रीचमधले जे काही विद्यार्थी आहेत, मला असं वाटतं थोडे स्कॉलर विद्यार्थी आहेत. त्यातले त्यात बाकीच्या सर्कलपेक्षा हुशार म्हणूया आपण किंवा स्कॉलर विद्यार्थी आहेत. त्यामुळं इथे त्यापेक्षा जास्त मार्कवाले बाहेर मुलं जास्त नसतील असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे. आणि आपल्याकडे जे काही विद्यार्थी आहेत किंवा आपले जे विद्यार्थ्यांचे मार्क आहेत, सौरभचे आहेत किंवा गणेशचे आहेत किंवा अजून बऱ्याच जणांचे विशालचे आहेत, तेच मार्क बऱ्यापैकी बाहेर पण फिरत आहेत. त्यामुळं कुठेतरी मला असं वाटतं की याला ते 5पट 7पट करून त्याचं प्रमाण वाढवण्यात काही अर्थ नाही आहे. तर आपण एक साधारणतः याला समजा दुप्पट जरी केलं की तिप्पट जरी केलं तरी आपल्याला 84 वॅकन्सी ज्या जनरल मेलसाठी आहेत, तर 3च्या प्रमाणामध्ये 252च्या आसपास विद्यार्थी घेतील. तर 252 विद्यार्थी 425+ आरामात सापडतील. मग तो कुठेतरी कट ऑफला एक आपल्याला रेफरन्स त्या ठिकाणी मिळतो. अजून दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत, जसं कट ऑफच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना मला जे स्कोरचे रेंज आणि ट्रेंड्स जर आपण बघितले ना, तर बऱ्याचशा मुलांना ज्यांना मार्क आहेत ना की 410 ते 430 पर्यंत बऱ्यापैकी मार्क आहेत. 30च्या पुढे कमी मार्क बघायला मिळतात. म्हणजे 37-38 म्हणा किंवा एक 44 बघितला, 47 सौरवचे मार्क आहेत. गणेशचे 456 मार्क आणि मला वाटतं एक 472 कुणीतरी त्या गुगल डॉक्समध्ये टाकले. पण आता माझं ते पर्सनली ओळखीचा नाही आहे, त्यामुळं ज्यांना मी ओळखतो त्यांचे मला वाटतं 60च्या वर मार्क नाही, 460च्या वर. बाकीच्यांचे असतीलही बरोबर, असं नाही की ते फेक आहेत वगैरे, बरोबरही असू शकतात. पण मला असं वाटतं की 450+ हार्डली 4-5 मुलं किंवा मॅक्स 10 मुलं आपल्याला सापडतील. आणि त्याच्या आधी जर आपण आलो 40 ते 50मध्ये पण एक 20-25 मॅक्स मुलं सापडतील. अजून खाली आलो तर मग एक 50-100 पर्यंत मुलं सापडू शकतात. तर मला असं वाटतं कुठेतरी ते 425 किंवा 20 ते 30च्या दरम्यान जे आहेत तर आपल्याला 250 मुलं मिळू शकतात, जे जनरल मेलचा कट ऑफ डिसाईड करतील. तो एक अंदाज आहे. त्यानंतर अजून सगळ्यात मोठा जो गेम चेंजर आहे ना या वर्षीचा, डिस्क्रिप्टिव्ह मार्कांमध्ये मागच्या वर्षी बऱ्याच जणांना 10-10, 11-11 मार्क ट्रान्सलेशनला पडायचे. यावर्षी इथिक्सवर ट्रान्सलेशन आल्यामुळं बऱ्याच लोकांना तिथं 5-7 मार्कांचा फटका बसू शकतो. आणि तो 5-7 मार्कांचा कट ऑफ जसं मागच्या 488ला घेऊन गेला, तसा मला असं वाटतं ह्यावर्षी जर 480 लागणार असेल तर तो कुठेतरी 6-7 मार्क मायनस आणू शकतो. कुठला एकच प्रश्न ट्रान्सलेशनचा आहे जो की तिथे 5-7 मार्कांचा ऑन अँड ॲव्हरेज सगळ्यांना फटका बसू शकतो. सगळ्यांना म्हणण्यापेक्षा ॲटलिस्ट ज्यांना ते चांगलं लिहिता आलं नाही त्या विद्यार्थ्यांना. आणि मला असं वाटतं की जे फक्त कोर MPSC करणार आहेत त्यांना तिथं जास्त फटका बसू शकतो. ज्यांनी UPSC केलेलं आहे, इथिक्स वगैरे थोडे टर्म माहिती असतात आणि महाराष्ट्रीयन मराठी भाषा असल्यामुळे आपल्याला काही काही शब्द थोडेफार माहिती असतात, त्या अनुषंगाने ज्यांनी लिहिलं त्यांना जास्त फटका बसणार नाही, 2-3 मार्कांचा फटका बसेल. मला असतं ऑन अँड ॲव्हरेज एक 5 मार्कांचा कुठेतरी इम्पॅक्ट डिस्क्रिप्टिव्ह पेपरला होऊ शकतो. बऱ्याच जणांना बाकीचाही पेपर खूप चांगला लिहिता आलेला नाही आहे. आता त्याची कारणं वेगळी आहेत, पण तो एक फॅक्टर आहे जो कट ऑफमध्ये डिसाइडिंग असू शकतो. त्यानंतर सेकंड कीमध्ये होणारे बदल, जवळपास आता एक 28 ते 30 प्रश्न आपले डाऊटफुल आहेत. त्यात आयोग किती एंटरटेन करतं
ते फार महत्त्वाचं आहे. आणि चेंज होण्यापेक्षा कॅन्सल होणाऱ्या प्रश्नांचं प्रमाण वाढलं तर कट ऑफ खाली येतो, कारण ज्यांचे मार्क जास्त आहेत ना त्यांचा तो बरोबर आलेला असतो साधारणतः. त्यामुळं जर कॅन्सल जास्त झाले तर कट ऑफ बऱ्यापैकी इम्पॅक्ट करेल, जर चेंज झाले तर एवढा कट ऑफला फरक पडत नाही, कारण कोणाचं तरी चुकलेला असतो, कोणाचं तरी बरोबर येतो, तर बॅलन्स होऊन जातं. पण कॅन्सल झाले की सरसकट सगळ्यांचे मार्क त्या ठिकाणी कमी होतात, वाढणाऱ्यांचे फक्त 0.25 वाढतात. त्यामुळं कॅन्सल होणं हे कधी धोक्याची घंटा असते. प्रिलिम्सला आपण नेहमी सांगतो ना, कट ऑफ जास्त ठेवा. 5 प्रश्न कॅन्सल केले तर काय करता, आणि त्यातले आपले 3 बरोबर असले 6 मार्कांचा आपल्याला डायरेक्टली फटका बसतो. आपण 106 किंवा 112 वरून 106 वरच येतो, कट ऑफच्या बाहेर जातो. त्यामुळे ते प्रिलिम्सला तरी ॲटलिस्ट अटेम्प्ट करण्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. तर तो एक भाग झाला सेकंड कीचा. त्याच्यानंतर ओव्हरऑल जे काही मार्कांचे ट्रेंड वगैरे जर बघितले आपण, तर एक जण खूप छान तिथं हे केलं बघा, की GS लँग्वेजला किती 65 साधारण काहीतरी घेतलेत, पेपर 2 मध्ये किती, तर तिथं 90 काहीतरी घेतलेत, पेपर 3 मध्ये मला वाटतं 100, पेपर 4 मध्ये अराउंड, पेपर 3 मध्ये 100 आणि पेपर 4 मध्ये त्यांनी 65 घेतलेत. पण पेपर 4ची गंमत काय माहिती आहे का, की 2 मला स्प्लिट तिथं बघायला मिळाल्यात. एक 50 ते 55च्या रेंजमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क आहेत, ज्यांचे 400+ स्कोर आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय आम्ही, आणि 70 ते 75 रेंजमध्ये पण बऱ्याच जणांना मार्क आहेत. डायरेक्टली 20 मार्कांचा फरक तिथं आपल्याला बघायला मिळतो. आणि मला वाटतं हा पण एक कुठेतरी इम्पॅक्ट राहील कशामध्ये, जेव्हा कट ऑफ डिसाईड होईल किंवा सिलेक्शनच्या वेळेस पण हा एक इम्पॅक्ट राहील. काही काही विद्यार्थ्यांना जर 400+ असून त्यांना इथं इकॉनॉमीमध्ये 50-55 आहेत, तर ते जवळपास 20 मार्कांना माग आहेत. आणि तिथेच ज्यांना मला वाटतं, मला सौरभचं एक्झाम्पल, ते 447 त्यामुळे पडतात ते, की 20 मार्क डायरेक्ट प्लस होतात. अदरवाईज तो कितीवर आला असता, मला वाटतं 27वर आला असता. 27 ते 75 जे झालेत ना याचे GS 4चे, त्यामुळं तो लिफ्ट एक मिळालेला आहे. तर तो एक रेशो आहे की जिथं 70 ते 75 GS 4मध्ये आहेत. त्यामुळं पण जर ते विद्यार्थी समजा 100-150 निघाले, तर मग ते कट ऑफला कारणीभूत ठरू शकतात, की 2-3 मार्कांनी तरी कट ऑफवर जाऊन घेऊ शकतात. GS 1मध्ये जर लँग्वेजमध्ये जर आपण बघितलं ना, तर मला असं वाटतं ह्यावेळेस 70 सहज पडलेत, इव्हन 75 पर्यंत पडले. मला पेपर झाल्यावर असं वाटलं होतं की टॉपर कुठेतरी 75 ते 80 असेल, तर कदाचित जेव्हा फायनल रिझल्ट लागेल तेव्हा 80 पण क्रॉस केलेले असतील फायनल कट ऑफला. त्याचं कारण अजून एक सांगतो, जे मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चर्चा केल्यानंतर मार्क कमी आले की माझा त्यांना पहिला प्रश्न असतो, मराठी इंग्लिश पॅसेज कधी सोडवले. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी शेवटी सोडवलेत, काहींनी बघितलेत, काहींनी नाही बघितलेत. लकीली ज्यांनी आपण जसं त्या लॉजिकच्या बॅचमध्ये सांगितलं होतं ठोकताळ्याच्या इंग्लिश ग्रामरच्या, की काहीच नाही आलं तर डायरेक्ट प्रश्न वाचा आणि उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. काहींचे त्यात बरोबर आले. काहींना सांगितलं होतं पहिल्या ओळी वाचा, पॅराग्राफच्या शेवटची ओळ वाचा. बऱ्यापैकी लोकांना त्यातून एक अंदाज आला. पेपरमध्ये पूर्ण 700 पैकी मला वाटतं 10 मार्क असे होते जे पक्के होते. ॲटलिस्ट 9 मार्क तुम्हाला हक्कानं मिळणारच होते. ज्या लोकांनी तिथं कॉम्प्रोमाइज केलं ना त्यांना 100% फटका बसला, आणि ज्यांना चांगले मार्क पडलेत ना त्यांनी तिथं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. 10 पैकी 9 किंवा 10 मार्क घेतलेत, त्यामुळे कुठेतरी 70 क्रॉस झालेला आहे. तर मला असं वाटतं की मग ॲव्हरेज काढला तर तो तसा 65 येऊ शकतो लँग्वेजचा जर काढला आपण 400+ मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचा. GS 1मध्ये मला असं वाटतं 90चा एक ॲव्हरेज, जसं मी आधी पण सांगितलं होतं की 90 आरामात पडायला पाहिजेत. ज्यांचा अभ्यास चांगला आहे, हिस्ट्रीचा वगैरे किंवा जिओग्राफीचा थोडा बेसिक चांगला, ॲग्रिकल्चर जास्त काही डिफिकल्ट नव्हता, त्याच लेवलला होता. त्यानंतर आपण GS 2चा विचार केला तर मला असं वाटतं परत जेवढा स्कोरिंग वाटला तेवढा झाला नाही. 100च्या रेंजमध्ये 95-100च्या रेंजमध्ये मार्क दिसतात. GS 3मध्ये मात्र ॲज युजल 100च्या रेंजमध्ये मार्क बघायला मिळतात. GS 4बद्दल आपण आताच चर्चा केली. ओव्हरऑल जर बघितलं तर हा पेपर आत्तापर्यंतच्या मागच्या 2-3 वर्षात झालेल्या पेपरमधला वन ऑफ द टफेस्ट पेपर होता. पण सगळ्यात चिंताजनक किंवा सगळ्यात निगेटिव्ह गोष्ट काय आहे तर व्हॅकन्सीज फार कमी आहेत. इथेच जर मागच्या वर्षी एवढ्या व्हॅकन्सीज असत्या ना, तुम्हाला मी गॅरंटीनं सांगतो कट ऑफ कुठेतरी हा 450ही यायला बसला असता. पण ह्यावेळेस व्हॅकन्सीज कमी असल्यामुळं काय होतं की मुलांचं रेशो जो आहे प्रमाण ते फार कमी आहे. म्हणजे 250 मुलं जनरल मेलमधून इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होणार आहेत, आणि 250 मुलं आपल्याला 425च्या पुढं आरामातच मिळतात. 250 मुलं म्हणजे आपल्या सर्कलमधले सोडून द्या किंवा बाहेरही कुठे बघा. आणि बरेचसे रिमोट प्लेसला म्हणजे पुण्यामध्ये न राहता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पण स्कोर मागच्या वर्षी पण होते. यतीन पाटीलचं मी एक्झाम्पल नेहमी देतो, त्यांनी घरी राहून कुठले क्लास वगैरे न करता अभ्यास करून मार्क मिळवले, 483 मार्क. असं यावर्षी पण प्रमाण असेल. पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट गंमत काय की यावर्षी व्हेटरन्स किंवा जे रेग्युलर
21-22ला कंटिन्यू रँकमध्ये असायचे किंवा अभ्यासामध्ये असायचे. बऱ्याच लोकांनी सिरियसली परीक्षा दिली नाही, काहींनी अटेम्प्ट स्किप केले, काही लोक प्रिलिम्स फेल झाले होते. त्यामुळं नवीन विद्यार्थ्यांचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त होतं. त्यामुळे ह्यावेळेस तुम्हाला एक 380 ते 410 ह्या रेंजमध्ये भरपूर विद्यार्थी मिळतील, जे पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टवाले आहेत किंवा ज्यांनी खूप जास्त आधी मार्क मिळवले नाहीत किंवा काही काहींचे 3-3, 4-4 अटेम्प्ट मेन्स होऊनही मार्क त्याच रेंजमध्ये राहत आहेत. हे प्रमाण खूप जास्त दिसेल. त्यामुळे जो मागच्या वर्षी जसं दिसायचं ना 460, 68, 73, 75, 90, 490, 495, आता 503, 508 पर्यंत गेले होते, तशी ह्यावेळेस जास्त चर्चा दिसत नाही किंवा तसे नाही पण येत. आणि दुसरं अजून एक काय होतं की ज्यांचे चांगले मार्क आहेत ना तेच लवकर समोर येत असतात, ज्यांना मार्क पडत नाही ते लवकर सांगत नाहीत. आता हळूहळू मला मार्क सांगायला लागतील. आतापर्यंत मला वाटतं हार्डली एक 50-70 मॅसेज आले असतील, तर मग ते चांगले मार्कवाले असतात. एक 380 किंवा 90+ वालेच मॅक्झिमम, त्यात मुली पण आहेत बऱ्याच प्रमाणामध्ये की ज्यांचे मार्क 400 टच झालेले आहेत. पण जे ओव्हरऑल सगळे मार्क आहे 488 विद्यार्थ्यांचे, 4800 विद्यार्थ्यांचे मार्क आपण बघितले, तर मला वाटतं ते कुठेतरी मग तेवढे मार्क आपल्याला समोर येणार नाहीत लवकर, कारण कमी मार्कवाले लवकर सांगत नाहीत. जास्त मार्कवाले जे आहेत ते लवकर सांगतात, एक्सप्रेसिव्ह होतात आणि मग त्यामुळे त्या मार्कांची चर्चा जास्त होते. हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. सांगायचं तात्पर्य काय, या सगळ्या याची गोळाबेरीज जर आपण केली तर मला असं वाटतं कुठेतरी तो 475 म्हणा किंवा 77 पर्यंत कट ऑफ लागायला पाहिजे. पण जे डिस्क्रिप्टिव्हचं मी सांगितलं ना तो खूप मेजर फॅक्टर आहे. त्या ट्रान्सलेशनमध्ये 5-5, 7-7 मार्क ज्यांचे कमी होतील ना, त्यामुळे कट ऑफवर तो मेजर इम्पॅक्ट पडणार आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं की 473 ±5 या रेंजमध्ये कट ऑफ राहू शकतो. परत पॉसिबिलिटी आहे, काही सांगतात नाही, कारण ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी कट ऑफ लागला त्यामुळे ह्यावेळेस कोणी चर्चा करायला तयार नाही. तुम्ही बघा पेपर झाल्यानंतरही जास्त यूट्यूबला व्हिडिओ दिसले नाही किंवा आताही कोणी जास्त बोलत नाही. मीच सगळ्यांकडून बोलून घेतलं त्या इंटरमिडिएट सिम्पलच्या ग्रुपवर की तुमचं एक्सपेक्टेड काय वाटतं तुम्हाला, तुमच्या आतले, कारण जे मी पेपर दिलाय ना, जे ह्या प्रोसेसमध्ये आहे ना, त्यांना एक अंदाज असतो की मागच्या वर्षी मी काय लिहिलं होतं, ह्या वर्षी मी काय केलंय किंवा मागच्या वर्षी कशी स्कोर होते, ह्या वर्षी कसे होते. त्यामुळं मी जे काय म्हणतो ना की मन की बात नाही तर जन की बात असली पाहिजे. तर विद्यार्थ्यांमधून आलेल्या प्रतिक्रिया आणि त्यातून आलेले इनपुट्स, त्याच्यानुसार मला असं वाटतं की 473 ±5 याच्या कुठेतरी आसपास कट ऑफ राहू शकतो. आता याच्यामध्ये फ्युचरसाठी काय की बाबा की काही काही लोकांचे जे मार्क आहेत की वाढत नाही आहेत, असं का होतं. माझं असं बेसिक म्हणा, किंवा काही काही लोकांना मार्क एवढे का पडतात, म्हणजे 450, 460 मार्क असे का पडतात जिथं आपल्याला 400 टच करणं अवघड असतं. मला वाटतं खूप साऱ्या गोष्टी मिळून ते क्युम्युलेटिव्ह होत असतं. फक्त एकच असं नाही की कोणीतरी ॲप्रोचची बॅच केली मार्क पडले, कोणीतरी ही कंटेंटची बॅच केली मार्क पडले. मात्र ज्या काही गोष्टी समोर आल्या त्या स्टार्टली सांगितल्या पाहिजे. GS4च्या बाबतीमध्ये मी मला वाटतं सुरुवातीला सांगितलं की स्टँडर्ड सोर्सेस, जसं रेग्युलर मार्केटमध्ये जे आहेत सोर्सेस, पुस्तकं ज्याला आपण म्हणतो, तर त्या पुस्तकांचा मेन प्रॉब्लेम काय की ते सिलेबसला धरून नाही आहेत. आपण जेव्हा GS4च्या कंटेंटची बॅच, मी सायन्स अँड टेकचं केलं ना, आणि मी नंतर मार्केटमधलं पुस्तक बघितलं, अरे म्हटलं यांनी बेसिक पॉईंट्सच कव्हर केले नाहीत. बायोसेफ्टी सिलेबसमध्ये दिलं त्याच्यावर प्रश्न येतो, इथिक्स इन बायोटेक्नॉलॉजी त्याच्यावर प्रश्न येतो, त्याच्यावर प्रश्न, प्रिन्सिपलिझमचा प्रश्न आहे, बायोसेफ्टी रिस्क 4चा प्रश्न आहे, किंवा तुमचा CD19चा प्रश्न आहे, किंवा तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रश्न आहे, इंटरनेट ऑफ थिंग्सचा प्रश्न आहे, त्यानंतर तुमचा व्हर्च्युअल रिअलिटीचा प्रश्न आहे. असे डायरेक्टली सायबर सिक्युरिटीचे बेसिक प्रिन्सिपल्स किंवा कॉम्पोनंट जो आहे, हे बेसिक सिलेबसला धरून ज्यांनी काम केलंय ना त्यांना मात्र मार्क पडायला काही हरकत नाही. इवन इकॉनॉमीमध्ये पण ज्या लोकांनी सिलेबसला धरून ट्रेडिशनल सोर्सेससोबत, जसं इकॉनॉमिक सर्वे आहे किंवा दत्तसुंदरम आहे किंवा फार तर फार थेरॉटिकल बेसिससाठी YCMO आहे, शिवाजी युनिव्हर्सिटीचं काय कंटेंट आहे, यातून ज्यांनी कंटेंट तयार केलं, म्हणजे बॅचमध्ये शिकवण्यासाठी म्हणा किंवा ज्यांनी स्वतःसाठी म्हणा, त्यांना कुठंतरी एक 20 मार्कांचा ॲडव्हान्टेज झालेला दिसतो. अर्थातच ॲप्रोच ठोकताळे ते पण वर्क होतात. म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांसोबत चर्चा केल्यानंतर एक गोष्ट जी कायम येते की सर कुठेतरी कंटेंटला लिमिटेशन आहे, किती लक्षात ठेवावं, किती पाठ करावं, काय काय वाचावं, याला कुठंतरी एक लाईन ड्रॉ केली पाहिजे. आणि ती लाईन जर ड्रॉ केली तर मग मार्क कसे वाढणार, तर त्यासाठी कुठला तरी ॲप्रोच म्हणा, ठोकताळे म्हणा किंवा कोणाचं लॉजिक म्हणा, काय म्हणा, ते वर्क करावं लागतं. ते झाल्याशिवाय जास्त मार्क वाढत नाहीत. ही एक गोष्ट होती. त्यामुळं
जे अभ्यास करत आहेत आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला क्लासची नावं घेऊन पण सांगितले बॅचेसचे, की सर मी यांची बॅच केली, मी स्क्रीनशॉट पण शेअर केले होते की सर मला ती बॅच करतानाच जाणवत होतं की मी कुठंतरी मिस करतोय किंवा कुठंतरी ट्रेडिशनल अप्रोच. आणि दुसरी गोष्ट अजून की फक्त PYQ असं होणार नाही आहे, एक्झॉस्ट झाले PYQ आता त्याच गोष्टी. तर बघा बरेचसे प्रश्न नवीन तुम्हाला बघायला मिळतात. तर नवीन प्रश्नांचं प्रमाण काय की जसं HRD मध्ये पण बघा PYQ रिपिटेशन नाही ते, जे लर्निंगच्या विषयीचे, अटेन्शनच्या विषयीचे आहेत किंवा आपला ब्रेन स्टॉर्मिंगवाला प्रश्न आहे, हे प्रश्न तुम्हाला रिपीटेड दिसणार नाही आहेत. त्यामुळं फक्त PYQ करतो चालणार नाही आहे. बेसिक सिलेबसमध्ये दिलेल्या गोष्टींबद्दलचं पहिल्या 2-3 गुगलवरच्या लिंक आहे, त्यातलं बेसिक मिनिमम कंटेंट आपल्याला आलं पाहिजे. मग ते कोणीची बॅच लावा किंवा स्वतः करा, ग्रुपमध्ये स्वतः केलं कधी पण चांगलं आहे. मी तर सांगतो की शिकवणाऱ्या मास्तरांपेक्षा चांगले स्कॉलर विद्यार्थ्यांचा 3-4 जणांचा ग्रुप असेल तर कधीही तो भारी असतो. फक्त पोरांना लॅक ऑफ कॉन्फिडन्स असतो की मी जे करतोय ते बरोबर करतो का नाही, हा एक प्रॉब्लेम आहे. अदरवाईज विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त एक्झॅक्टली माहिती असतं, कारण जे प्रोसेसमध्ये असतात, जे पेपर देत असतात त्यांना एक्झॅक्टली माहिती की पेपरमध्ये काय विचारतात. जे ऑफ द पेपर असतात ना बाहेर पेपरच्या, त्यांना तेवढा अंदाज येत नाही पेपरचा. त्यामुळं ही गोष्ट एक महत्त्वाची लक्षात घ्या की जे बेसिक स्टँडर्ड इंडिया इयरबुकचा एक सोर्स आहे बघा, हा सगळ्याच लोकांनी मिस केला. जे जुनी आकडेवारी येते ना 2021ची, 18-19ची, ती इंडिया इयरबुकमधून आली असते, कारण इंडिया इयरबुकमध्ये जुने पण आकडे दिलेले असतात आणि पेपर सर्च करणारे गव्हर्नमेंट सोर्सेसला थोडं प्रायोरिटीनं बघत असतात. विकासपीडियासारखी वेबसाईट आहे किंवा मला वाटतं माय स्कीम्स का माय गव्हर्नमेंट डॉट कुठली तरी मी एक मागे सांगितली होती ती वेबसाईट आहे, किंवा जसं आपलं PIB मधला बेसिक सर्च असतो किंवा इकॉनॉमिक सर्वे आहे, बजेट आहे आणि गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स आहेत, जसं नीती आयोगाचे काही रिपोर्ट्स असतील किंवा डॉक्युमेंट्स असतील, तर याला किंवा वेबसाईट जे असतात अबाउट अस HRD मध्ये, त्यातून बरेचसे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं इथून पुढे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की कुठल्या तरी पुस्तकातून नोट्स काढून अभ्यास करणं किंवा त्याला रेफरन्स करणं याला कुठेतरी लिमिटेशन येईल. त्यामुळे कुठेतरी तुम्ही 50च्या रेंजमध्ये अडकू शकतात. आणि दुसरं आपल्या बॅचच्या बाबतीमध्ये असं झालं की GS4ला बऱ्याच लोकांना पहिल्यांदा करल्यामुळे तेवढा ट्रस्टही नव्हता किंवा त्या लोकांना त्याबद्दल माहिती नव्हतं आणि आपले खूप गोष्टी लेट होत गेल्या. त्यामुळं पण काय झालं की विद्यार्थ्यांमध्ये तेवढं काय अवेअरनेस म्हणा किंवा ट्रस्ट इश्यू नव्हता, त्यामुळं तेवढं झालं नाही. पण त्याच्या वाटतं खूप जण सुरू झालं की सर नाही GS4ची बॅच तुमचीच करतो वगैरे, तो भाग सोडून द्या. म्हणजे बॅच चांगली आहे वगैरे ते गोष्टी, पण तुम्ही काय करायला पाहिजे ते सांगतोय मी. आणि मी सांगतो ना प्रत्येकानं बॅच लावलीच पाहिजे असं गरजेचंच नाही आहे. बऱ्यापैकी विद्यार्थीच एवढे हुशार असतात ना की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात, फक्त काय करायचं कधी करायचं एक्झॅक्टली एवढं कळलं ना तर मला वाटतं खूप चांगल्या प्रमाणामध्ये मार्क पडू शकतात. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे ज्यांचे मार्क 370-80 आहेत ना त्यांना पण GS4 मध्ये 75 मार्क पडलेत. मी स्क्रीनशॉट पण टाकले होते, सुरुवातीपासून टाकतो पेपर झाल्यापासून. की GS4 मध्ये पण चांगले मार्क पडू शकतात. पण जसं मी आज पोस्टमध्ये सांगितलं की विनाकारण मग 100+ टार्गेट, 500+ टार्गेट असं ठेवून चालत नाही. रिलेटिव्हली ते पेपरच्या प्रमाणामध्ये असलं पाहिजे. तर याच्यातून वे आउट काय, अजून जे 2-3 गोष्टी बेसिक आहेत की विषयानुरूप अभ्यासामधला बदल केला पाहिजे, वन साईज फिट्स ऑल अप्रोच ठेवला नाही पाहिजे. आणि एक्झिक्युशनमधले काही प्रॉब्लेम आहेत, बऱ्याच लोकांचं ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम असतो, काही लोकांचा लॅप्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतो, GS4ला एनर्जी राहत नाही, विचार करण्याची क्षमता राहत नाही, कीवर्ड्स मिस होतात, करेक्टवाले. काही वेळेस बऱ्याच वेळेला काय होतं की आपण फक्त नॉलेजनं प्रश्न वाचायला बघतो, प्रश्नामध्ये काही हिंट दिलेली आहे का नाही हे आपण बघत नाही. आणि बऱ्याच लोकांचं जे की फक्त नॉलेजवर मी ऑल मारणार नाही किंवा असं नाही, असं चालत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, प्रत्येक पेपरचा अप्रोच हा थोडा वेगळा आहे. GS1ला काय उत्तर आहेत किंवा तिथं काय करायचं असतं, GS2ला काय करायचं असतं, 3ला काय करायचं असतं आणि 4ला काय करायचं असतं, जेव्हा आपल्याला उत्तर येत नाही हे प्रत्येक विषयानुसार इव्हन सबसेक्शननुसार पण व्हॅरी होतं. त्याच्यावर थोडं चांगलं काम केलं तर कुठेतरी 2-2, 3-3 मार्क जरी एका पेपरला म्हटलं तरी क्युम्युलेटिव्हली एक 15-20 मार्कांचा तुम्हाला फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. आता जास्त मेन्सवर फोकस करू नका. आता फक्त एवढं करा, ज्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पेपर देताना किंवा पेपर झाल्यावर त्या लिहून ठेवा. प्रिलिम्स झाल्यानंतर आपण त्याच्यावर काम करू. प्रिलिम्स नंतर फॉर्च्युनेटली 8 महिने वेळ आहे, त्याच्यावर खूप चांगलं काम करता येऊ शकतं. आता मात्र इंटरव्ह्यू प्लस प्रिलिम्स असा अभ्यास चालू ठेवला पाहिजे. इंटरव्ह्यू तास, 1.5 तास, 2 तास किंवा जस्ट सबकॉन्शियस माइंडला कामाला लावलं पाहिजे की मी प्रशासनात काय येतोय सारखा विचार त्यात आला पाहिजे, किंवा तुमच्या तालुक्याबद्दल माहिती सांगा किंवा तुमच्या तालुक्याची स्पेशालिटी काय, हे बॅक ऑफ द माइंड गोष्टी चालू असल्या पाहिजेत. ग्रॅज्युएशनबद्दलचे बेसिक प्रश्न आहेत. तर इंटरव्ह्यूची तयारी प्लस प्रिलिम्सवर फोकस, या 2 गोष्टी करा. प्रिलिम्सवर फोकस करत असताना मला असं वाटतं की परत तेच की कॅज्युअल अप्रोच नको. ॲटलिस्ट
पेपरमध्ये गेल्यावर तरी नको. मागच्या वर्षी जे झालं ना की ज्यांना 21ला किंवा 22ला 130+ मार्क होते ते थोडंसं कॅज्युअल अप्रोचनं गेले आणि कुठेतरी 100च्या आत येऊन टेकले. मी तर बॅच सांगताना राईट लॉजिकल अप्रोचची ठोकताळीची बॅच सांगताना मी सांगायचो की 30+ वाले तुम्ही बॅच करू नका, तुमचं बरं चाललंय चालू द्या. उलट झालं, त्या लोकांना जास्त गरज पडली बॅचची, नंतर त्यांना रिअलाइज झालं नाही सर ती करायला पाहिजे होती बॅच. तर तो पण एक विचार आहे की कॅज्युअल राहू नका. मला कळायचं पेपरमध्ये गेलं तरी अटेंटिव्ह राहा, व्यवस्थित पेपर सोडवा. बऱ्यापैकी वेळेला कॉन्फिडन्सवर पेपर निघतो. प्रिलिम्सला खूप स्पेसिफिक कंटेंट लागत नाही, जनरल कंटेंट लागतो. मेन्सला स्पेसिफिक कंटेंट लागतं. ह्या 2 गोष्टी समजून घ्या. मेन्सचे अप्रोच प्रिलिम्सला वापरू नका, प्रिलिम्सचे अप्रोच मेन्सला वापरू नका. बऱ्याच वेळेला तिथं गोंधळ होऊ शकतो आणि मागच्या वर्षी तेच झालं. ज्यांनी मेन्सला ठरवलेलं होतं कुठेही डाऊट घ्यायचा चूक करायचं, कुठेही डाऊट घ्यायचं चूक करायचं, मग प्रिलिम्समध्ये कुठेतरी 2-3 प्रश्नांना फटका बसला आणि 6 मार्क 5 मार्क याच्याच रेंजमध्ये पास किंवा नापास ठरत असतं. आणि आपले जे काही प्रिलिम्सच्या बॅच आहेत राईट लॉजिकल अप्रोचची चालू आहे, कंटेंटची जी बॅच आहे ते थीम्सची, त्याच्याबद्दल मी लगेच उद्या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्स त्याच्याबद्दल देतो. राईट. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.